Question number 1 from 4. Krishna, Four मधला बघा. Sudhir takes 5 days more than Anil to complete a certain work. 4 days after starting the work, Anil left the work. The remaining work was done by Sudhir in 5 days. Find how many days each will take to complete the work. Krishna, what happened? Wait. Navneet, question paper 1. ठीक है? Question number 4 first. A jet plane covers 4,500 km in some time. If the regular speed is decreased by 150 km/h, it takes 1.5 hours more to complete the journey. Find the original speed of the jet plane. ओके, हे बघा, जेव्हा आपण क्वेश्चन वाचतो तेव्हा पहिला आपलं इम्प्रेशन असं असतं अवघड आहे. क्वेश्चन 4 आहे, अवघड आहे. तर कसं प्रोसेस कशी करायची ते सांगते मी. मला काय करायचं, पेन्सिलनी रफमध्ये लिहून घ्यायचं की हा क्वेश्चन पहिल्यांदा रीड केल्यावर ॲटलिस्ट एवढं कळतं दॅट इट इज बेस्ड ऑन टाइम, डिस्टन्स, स्पीड. बेस्ड ऑन दिस हे आहे एवढं कळतं. ठीक आहे, हे झाल्यानंतर आपल्याला जो माहिती आहे फॉर्म्युला तो लिहून काढायचा. स्पीड इज इक्वल टू टाइम. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती असतो, हा लिहून ठेवायचा. मग याच्यात जे काही चेंजेस करायचे आहेत अकॉर्डिंग टू सम दॅट वी विल डिसाईड लेटर ऑन. सो दॅट इज द बिगिनिंग. ही बिगिनिंग आहे. मग हे झाल्यानंतर तो जो वर्ड प्रॉब्लेम आहे तो मनोभावे, चित्तभावे, शांतपणे त्याच्यावर प्रेम करत 3 वेळा वाचायचा. हाऊ मेनी टाइम्स? 3 टाइम्स. कृष्णा, आर यू गोइंग टू रीड 3 टाइम्स? रीड इट. स्लोली स्लोली आणि हळूहळू वाचायचं. हां. A jet plane covers 4,500 km in some time. With the regular आता speed. एक एक ओळ वाचल्यानंतर मनामध्ये फ्रेम करत जायचं की डिस्टन्स आहे. किती डिस्टन्स दिलेला आहे त्यांनी? 4,500 किलोमीटर. मीटर, किलोमीटर हे डोक्यात ठेवायचं प्रत्येक वेळेस. एवढा डिस्टन्स आहे आणि जेट प्लेन तो कव्हर करतोय आणि ते कव्हर करायला त्याला काहीतरी वेळ लागतोय. हां, पुढे. If the regular speed is decreased by 150 km/h. म्हणजे त्याचा जो काही स्पीड होता, मग आता इथे अज्युम करू आपण, लेट द स्पीड बी एक्स. मग तो कितीने कमी केलाय त्यांनी आता? 150. म्हणजे नवीन स्पीड काय झाला त्याचा? -150. इथपर्यंत कळलं आपल्याला. पुढे. It takes 1.5 hours to more complete the journey. म्हणजे पहिल्यांदा जो स्पीड होता त्यांनी कंप्लीट केला तो जर्नी, तर जो काही वेळ लागतोय त्या वेळेपेक्षा सेकंड टाइम त्याला वेळ कसा लागतोय? जास्त लागतोय. त्यांनी जर त्याचा स्पीड कमी केला तर. Find the original speed of the jet plane. ओके, फाइंड द ओरिजिनल स्पीड. आता याच्यात काय करायचं, जे फाइंड करायला सांगितलं असं ते अज्युम करायचं. मग मी आता इथे काय म्हणतीये, लेट ओरिजिनल स्पीड ऑफ जेट प्लेन इज इक्वल टू x किलोमीटर पर आवर. हा एक्स. ओके, मग हे कव्हर करायला डिस्टन्स, त्याला टाइम किती लागणार आहे तो टाइम मी आता लिहितीये. देअरफॉर टाइम टेकन इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आणि तो किती आहे, डिस्टन्स किती आहे? 4,500 अपॉन स्पीड एक्स. हे कळलं इथपर्यंत? म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तो त्याच्या ओरिजिनल स्पीडने जर तो गेला पूर्ण वेळ, तर त्याला एवढा वेळ लागणार आहे. किती वेळ लागणार आहे? 4,500 अपॉन एक्स. एवढे तास त्याला लागणार आहे. ओके, आता न्यू स्पीड किती सांगितलं आहे त्यांनी? x -150. Therefore, now time taken will be distance upon speed, that is equal to 4500 upon speed किती आता? x -150. $150. हे कळलं मी काय केलं ते?
न्यू स्पीड युनिट महत्वाचं आहे. आता काय आहे, अकॉर्डिंग टू कंडिशन गिवन. कंडिशन काय दिली त्यांनी की दुसऱ्या वेळेला त्यांनी जेव्हा स्पीड कमी केला त्या प्लेननी तर वेळ कितीनी वाढतोय, 1.5 आवर. आता हे पण आता रफ मध्ये करते मी. 1.5 आवर म्हणजे किती, 1.5 आवर इज इक्वल टू 2 1 जा 2 प्लस 1 3 म्हणजे 3/2. म्हणजे वेळेतला फरक किती आहे, 1.5 तास. दुसऱ्यांदा वेळ जास्त लागतोय, दुसऱ्यांदा जो वेळ लागतोय तो किती आहे, 4500 अपॉन x मायनस 150 मायनस 4500 अपॉन x इज इक्वल टू 3/2. म्हणजे हा जो वेळ आहे हा टाइम, सेकंड टाइम त्याला जो लागतोय तो, आणि पहिल्यांदा लागणारा टाइम, त्याच्यातला फरक किती दिलेला आहे त्यांनी, 1.5 तास. 1.5 तास म्हणजे 3/2 आवर्स. आणि मग ही इक्वेशन तयार केलेली. हे कळलं की नाही कळलं इथपर्यंत? नक्की समजलं का प्रत्येकाला की जे विमान आहे डिस्टन्स कव्हर करतोय तो 4500 किलोमीटर. ओके. इन बिगिनिंग लेट्स इट स्पीड बी एक्स. मग एक्स हा स्पीड जेव्हा असतो तेव्हा टाइम टेकन किती लागत असेल त्याला, 4500 अपॉन एक्स हा एवढा वेळ लागतोय. ओके. पण त्यांनी काय केलंय, आता सेकंड टाइम जाताना त्यांनी स्पीड कमी केला. कितीने केला, 150ने कमी केला. जो काही आधी होता त्याच्यापेक्षा 150ने. सो न्यू स्पीड इज एक्स मायनस 150. सो द टाइम टेकन विल बी नाउ 4500 अपॉन एक्स मायनस 150. आणि हा वेळ याच्यातला फरक किती आहे, 1.5 तास. म्हणून मग ही इक्वेशन केली 4500 अपॉन एक्स मायनस 150 मायनस 4500 अपॉन एक्स इज इक्वल टू 3/2. आणि 1.5 तासाचं रूपांतर, तो जो मिक्स नंबर आहे फ्रॅक्शन, तर तो आपण प्रॉपर फ्रॅक्शन करून घेतलेला आहे. हे कळलं इथपर्यंत? आता ही सॉल्व करताना इक्वेशन कशी करायची, 4500 कॉमन घेते, ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन एक्स मायनस 150 मायनस 1 अपॉन एक्स इज इक्वल टू 3/2. कळलं प्रत्येकाला हे? नंतर काय करूयात आपण, 1 अपॉन एक्स मायनस 150 ॲज इट इज मायनस 1 अपॉन एक्स ॲज इट इज आणि 3/2 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन 4500. हा 4500 न्यूमरेटरमध्ये, पलीकडे गेल्यावर डिनॉमिनेटरमध्ये गेला. कळलं इथपर्यंत? आता इथे एलसीएम घेते मी. एलसीएम काय येईल, एक्स मल्टिप्लाइड बाय एक्स मायनस 150 क्रॉस मल्टिप्लिकेशन हा एक्स असा, एक्स इंटू 1 मायनस इन ब्रॅकेट 1 इंटू एक्स मायनस 150 दॅट इज इक्वल टू, आता इथे डिव्हिजन जाते का बघू आपण, 3 1 जा 3, 1 अपॉन 3000. बरोबर आहे का? कळलं इथपर्यंत प्रत्येकाला? आता पुढे काय करूयात आपण, ब्रॅकेट ओपन करू. देअरफॉर एक्स मायनस एक्स प्लस 150 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 150x इज इक्वल टू 1 अपॉन 3000. नाउ हियर प्लस एक्स मायनस एक्स डिव्हिजन जाणार. ओके. सो दॅट विल बी 150 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 150x is equal to 1 upon 3000. Therefore, cross multiplication 150 multiplied by 3000 is equal to 1 multiplied by x square minus 150x. 4 5 15 3 जा 45 आणि त्या 45 वर किती झिरोज येतील आता, 4 शून्य येतील. is equal to x square minus 150x. Therefore, x square minus 150x हा इकडे गेला मायनस होणार आहे तिकडे पलीकडे, मायनस 450,000 इज इक्वल टू 0.
कळलं का? आणि आता मायनस, इथे रफ मध्ये करते मी, -450000 चे असे दोन फॅक्टर्स, याच्याचा डिफरन्स किती आहे? 150. हा येस. मॅम त्याला 150 ने डिवाइड करता येईल. पण मग इथे एक्स स्क्वेअर आलं लक्षात? कॅन वी डू हिअर दिस वे? असं करू शकतोय का बघू आपण. जस्ट वेट. नाही, पण तसं आहे का नाही बघा. मी विचार करत आहे की एक्स कॉमन काढून पण नाही होणार आहे. नाही, आपल्याला तसंच करावं लागणार आहे. एक्स स्क्वेअर मायनस 150x मायनस 4540 इज इक्वल टू 0. चला त्याचे फॅक्टर्स घ्या. 150 into 3000. 150 into 3000 पण 150 आणि डिफरन्स येतो. मी 100. वी वॉन्ट डिफरन्स 150. पॉज दे स्वराली. फॅक्टर्स ऑफ 4540 750 600 मल्टिप्लिकेशन करून पाहिलं मी, व्हेरीफाय केलेलं आहे. ओके, आता मधल्याची साईन मायनस आहे, त्यामुळे मायनस साईन कुठे जाणार आहे? मायनस 750 इथे प्लस 600. इथे डायरेक्ट फॅक्टर्स लिहिते मी. एक्स मायनस 750 इंटू एक्स प्लस 600 is equal to 0. Therefore, x minus 750 is equal to 0 or x plus 600 is equal to 0. Therefore, x is equal to 750 or x is equal to minus 600. But speed cannot be 0. Negative. Sorry, negative. Cannot be negative value. Therefore, x is equal to 750 kilometer per hour. आणि खाली आन्सर घ्या. दॅट स्पीड ऑफ जेट इज 750 किलोमीटर पर आवर. गौरजा, लव यू. गुड. ओके का? सर AP whose sum is 36 and the product of the second and fourth term is 105. The terms are in ascending order. Okay. Now 4 terms are there in AP. Whenever 4 terms are given in AP, you are going to assume it as A minus D, A plus D and A plus 2D, and they are in ascending order. वाढत्या ascending order मध्ये आहे. हे थोडक्यात D पॉझिटिव्ह आहे. Common difference is positive. And what is condition given? According to condition 1, sum of all these terms is 36. हीच कंडिशन 1 दिलेली आहे त्यांनी. मग सम म्हटल्यावरती A minus D plus A plus A plus D plus A plus 2D is equal to 36. Okay? Now let's solve this first. हे सॉल्व करून घेऊ आपण. रिड्यूस फॉर्म मध्ये जेवढं येतं तेवढं. मग इथे मायनस डी प्लस डी कॅन्सल होणार आहे आणि 1 2 3 4 therefore 4a plus 2d is equal to 36. Now divide above equation by 2. 2a plus 3 is equal to Therefore 2a plus b is equal to 18. ठीक आहे. फर्दर रिडक्शन इज नॉट पॉसिबल. असं जास्त ठेवून देऊ आपण. आणि काय करायचं, 1-2 ओळी सोडून ठेवायच्या, कारण इथे जर परत काही चेंजेस करावे लागतील आपल्याला तर ते आपल्याला लिहिता येतात नंतर सॉल्व्ह केल्यानंतर. त्यामुळे एक साधारणपणे 1 किंवा 2 लाईन सोडून द्यायच्या आणि मग लिहिते मी अकॉर्डिंग टू कंडिशन सेकंड. सेकंड कंडिशनमध्ये त्यांनी प्रॉडक्ट दिलेला आहे, बरोबर आहे. कुठल्या टर्मचा प्रॉडक्ट दिला आहे त्यांनी? सेकंड आणि फोर्थ. मग सेकंड टर्म इथे काय आहे? 4th
टर्म कुठली आहे? A plus 2D. a इंटू a प्लस 2d इज इक्वल टू 105. 105. आता मी इथे काय विचार करते समजून घ्या. 2a plus d is equal to 18. Therefore, d is equal to 18 minus 2a. आणि याला मी म्हणते इक्वेशन 1. आणि ही d ची व्हॅल्यू इथे टाकते. हे सगळे a मिळतील मला अँड आय कॅन कॅल्क्युलेट a. आणि तो a मिळाला की त्याच्यावरनं मी काढणार d. आणि मग एकदा a आणि d मिळालं, ad मिळालं की सॉल्व्ह करतो. कळलं कसा विचार केला? नक्की समजलं? आणि मग आता हे सॉल्व्ह करताना मी कसं करते लक्षात घ्या. देअरफॉर दिस a as it is, दिस a as it is प्लस 2 as it is आणि d च्या ठिकाणी काय टाकू मी आता? 18 ओके इज इक्वल टू 105. आणि इथे रिझन लिहितीये फ्रॉम 1. ओके नाउ लेट्स सॉल्व दिस. a into bracket a plus 36 minus 4a बरोबर आहे का? इज इक्वल टू 105. हे सॉल्व करू आपण. a मायनस 4a a minus 3. मायनस 3a बरोबर आहे. मायनस 3a प्लस 36 इज इक्वल टू 105. आता इथे क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होणार आहे. हा देअरफॉर मायनस 3a स्क्वेअर प्लस 36a इज इक्वल टू 105. देअरफॉर मायनस 3a स्क्वेअर प्लस 36a मायनस 105 इज इक्वल टू 0. ओके आणि ही मायनस साईन शक्यतो घालून टाकायची. म्हणून मी आता काय करतेय, प्रत्येक टर्मला -1 नी मल्टिप्लाय करते. व्हॉट आय विल गेट 3a स्क्वेअर प्लस मायनस 36a प्लस 105 इज इक्वल टू 0. हे काय केलं कळलं का? मायनस 3a स्क्वेअर होतं ना, तर ती मायनस साईन काढून टाकली प्लस 3a स्क्वेअर. सो 3a स्क्वेअर मायनस 36a प्लस 105 इज इक्वल टू 0. Now whole equation can be divided by 3. Divide above equation by 3. Divide above equation by 3. Therefore, a square minus 12a plus 35 is equal to 0. आता या 35 चे आपण फॅक्टर्स घेऊयात की ज्याचे सम 12 आहे. सम 7 5 चा -7 -5 डायरेक्टली ते मी आता इथे a -7 इंटू a -5 इज इक्वल टू 0. देअरफॉर a इज इक्वल टू 7 और a इज इक्वल टू 5. म्हणजे a ची किंमत एकतर 7 आहे किंवा 5 आहे. आता आपल्याला इफ a इज इक्वल टू 7, d is equal to 18 minus 2a, 18 minus 2 into 7, 18 minus 14, 4. म्हणजे लक्षात घ्या a is equal to 7 असेल तर d is equal to 4 आहे. If a is equal to 5, d is equal to 18 minus 2a, 18 minus 2 into 5, 18 minus 10, that is equal to 8. म्हणजे a जर 5 असेल तर d काय असेल 8. If a is equal to 5, d is equal to 8. मग आता गिव्हन एपी, पॉसिबल एपी काय असेल सांगा मला आता. पहिल्या केस मध्ये a मायनस d, पॉसिबल एपी 7 मायनस 4 लिहून घेऊ आपण. 7 मायनस 4 नंतर काय 7, नंतर 7 प्लस
बरोबर आहे का? हो. आणि 4 7 Plus 8. मग आता हे किती झालं? 3 7 11 15. ओके. आणि सेकंड पॉसिबिलिटी काय असणार आहे? a इज इक्वल टू 5 5 minus 8. 5 minus 8. Okay, then 5. 5. Then 5 plus 8 plus 6. 5 plus 8. 5 plus 16. 5 minus 8. Minus 3. 5. 30. 21. D8च आहे ना? सो दीज आर द 2 पॉसिबिलिटीज. कळलंय का? नक्की समजलं? घेऊन घ्या. Now question 5, first one. 2 determinants are given and we have to frame simultaneous equation and then we have to solve it. The simultaneous equation आपण बनवूयात आधी. 2 multiplied by x 2x minus into bracket minus y into 1 is equal to 16. Therefore 2x minus y into 1 minus y बाहेर आल्यावर तो प्लस होणार कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे. सो दिस इज इक्वेशन 1. 2x plus y is equal to 16. Understood? Easy one. Okay. आणि तसंच हा 3 into x 3x minus 2y is equal to 3. You can solve these equations by any method. परत क्रॅमर रूलनी करा, सबस्टिट्यूशन मेथडनी करा, इक्वेटिंग कोएफिशियंटनी करा, कुठल्याही मेथडनी करा. येईल ना? जमेल. Now let's go for second one. Second solve करू आपण. अक्षता read कर. 2 years ago, my age was 4 into 1 upon 2 times the age of my son. Then 6 years ago, my age was twice the square of the age of my son. Then find the present age of my son. Present age of my My son. son. Okay. हाँ, let the age of son be x. ठीक आहे, प्रयत्न करू आपण. ठीक आहे. Let the age of son be x years. मग 2 वर्षापूर्वी त्याचं वय किती असणार आहे? X minus 2. x minus 2. आणि तेव्हा माझं एज किती असणार आहे? 4 इंटिजर 1/2 दिलाय का? X हा, minus मग 4 इंटिजर 1/2 म्हणजे 4 to 8 plus 1 9. 9/2. 9/2 टाइम्स द X minus x minus X minus 2. आणि आता नेक्स्ट कंडिशन काय दिलेली आहे? 6 6 years ago. My age was twice the square of the age of my son. X minus 6. हा, My age was twice हा, square of my age. X minus 6 square into 2. 2 is that parent's age. X minus 2 square. X minus 6 square into 2. Age of son. 6 वर्षापूर्वीचं वय आणि 2 वर्षापूर्वीचं वय सांगितलं. त्याचा डिफरन्स 4 इयर्स होईल का? आलं का लक्षात कसा विचार केला? माझं 2 वर्षापूर्वीचं वय, आता माझं नाही सांगत मी, तुमचं म्हणून. ठीक आहे. तुम्ही आता किती वर्षाचे आहात? 15 पकडते ॲव्हरेज. आत्ताच आहे तुमचं प्रेझेंट एज. 2 वर्षापूर्वी आणि 6 वर्षापूर्वी 9. आणि 13 आणि 9 मध्ये डिफरन्स किती? 6. ते कळलं का? मग आता आपण एवढं लक्षात आहे की मी आहे आणि सन आहे. मग प्रेझेंट एज जे आहे
हे समचं किती करू आपण हं? ठीक आहे 2 years ago किती आहे वय x minus 2 आणि तेव्हा माझं किती आहे 9/2 इंटू x minus 2 हे कळलं का 2 years ago मी इतका मुलगा इतका हे कळतंय का काय करते ते 6 years ago 6 वर्षापूर्वी मुलाचं वय किती असणार आहे x minus 6 x मायनस 6 बरोबर आहे आणि माझा एज किती असणार आहे 2 into x minus 6 square 2 इंटू एक्स मायनस 6 square बरोबर आहे आणि माझं हे एज आणि हे एज याच्यातला डिफरन्स किती आहे 4 हे कळलं का काय केलं हे मग अकॉर्डिंग टू कंडिशन आता याच्यातली मोठी संख्या कुठे असणार सांगा मला 2 years वाली का 6 years वाली 2 एवढ्यात केलं ना आपण हो ना कळलं का मोठी व्हॅल्यू ही आहे ना मग 2 इंटू असं कसं एज वाढत जातं ना मॅम मोठी एज वाढत जातं ना सो मोठी 2 years ago मॅम 6 years आधी 9 होती सॉरी बरोबर मग 2 वर्षापूर्वीचं जे वय आहे 9/2 इंटू एक्स मायनस 2 मायनस 2 इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर हे कळलं काय केलं ते मग पुन्हा एकदा प्रेझेंटेज ऑफ सन एक्स सन्स एज 2 years बॅक 2 वर्षापूर्वी एक्स मायनस 2 तेव्हा माझं एज 9/2 इंटू एक्स मायनस 2 6 वर्षापूर्वी काढता एक्स मायनस 6 कोणता म्हणून आपण आणि मग तेव्हा माझं एज म्हणजे फादरचं एज ते किती आहे 2 इंटू x minus 6 ट्वाईस काय कंडिशन काय दिली वाचपर्यंत बरोबर आहे हा ट्वाईस द स्क्वेअर ऑफ द एज ऑफ द सन आणि मग हे वय आणि हे वय याच्यातला फरक किती आहे 4 करता इक्वेशन सॉल्व तर सुरुवातीला करू मदत करा बरं ऐका या 9 ने मल्टिप्लाय करू 9x/2 मायनस 9 2 जा 18 मॅम 2 ने मल्टिप्लाय करून घेतलं 2 ने मल्टिप्लाय करून घेतलं तर खालचं हॅलो ए माझी मम्मी काहीच कट करू नकोस तू बघा 2 ने मल्टिप्लाय करायचं पूर्ण इक्वेशनला काय पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय हो चालेल फुल इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू तसं चालेल पण कट काही करू नकोस मल्टिप्लाय each term by 2 we get इथे 2 ने मल्टिप्लाय केल्यावर 9च होणार आहे 9 इंटू एक्स मायनस 2 याला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर -4 इंटू एक्स मायनस 6 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4 2 जा 8 मग आता जरा थोडंसं सुसह्य झालं ते 9x मायनस 18 मायनस 4 इंटू आता इथे अप्लाय करू a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर मग a स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस 2ab 12x प्लस 36 इज इक्वल टू 8 देअरफॉर 9x मायनस 18 आणि आता -4 नी सगळ्यांना मल्टिप्लाय करू आपण बरोबर ना -4x स्क्वेअर प्लस 48x मायनस बरोबर आहे का बरोबर आहे इज इक्वल टू 8 आणि मग आता रिअरेंज करा क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा आणि सॉल्व करा
-4x² इकडे घेऊ आपण +48 आणि इथे +9 किती झाले 57x -18 आता एक काम करू इज इक्वल टू 8 तसंच करा -18 +18 होतील आणि -144 चे +44 होतील सगळे नंबर्स तिकडे घेतले आता सोपं वाटतंय का ते हां आता जमेल का करा सॉल्व दिस पॉज देऊन टॅक्स करा -4x² +57x ही ॲडिशन किती आली 170 इज इक्वल टू 0 पर्याला आता डिव्हिजन तर काही शक्य नाही आहे -1 ने मल्टिप्लाय -1 नी मल्टिप्लाय करा व्हेरी गुड 4x² -57x +170 इज इक्वल टू 0 आणि मग आता 170 into 4 into 170 याचे असे फॅक्टर्स की ज्याचं ॲडिशन 57 आहे ॲडिशन प्लस असल्यावर ॲडिशन तर कुठे फॅक्टर झाले ते 17 into 40 काय 17 into 40 ओके -17 -40 आता पुढची स्टेप बघा काय करावं लागेल देअरफॉर 4x² आणि -40x इकडे घेते म्हणजे कॉमन काढायला सोपं जाईल आपल्याला आणि मग -17x +170 इज इक्वल टू 0 याच्यातून कॉमन काय घेणार आपण 4x ब्रॅकेटमध्ये x -10 हिअर -70 bracket x -10 is equal to 0. Therefore, x -10 common, another bracket 4x -17 is equal to 0. Therefore, x is equal to 10. Okay? Or x is equal to 17 upon 4. It cannot be in a fraction. So, x is equal to 10. 10 years. आणि मग आन्सर प्रेझेंट एज ऑफ माय सन इज 10 years. लक्षात आलंय का 10th स्टँडर्ड सो लेट्स गो फॉर पेपर 2 बघू आपण